तर आज ऊन बघून मला खरंच खूप प्रसन्न वाटतंय, कारण आज हाय हाय बोल. हाय हॅलो नमस्कार, कशा हा सगळेजण मजेत ना? मजेतच असायला हवं. मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत 4 आणि सकाळी मी स्वामिनीला ब्रेकफास्टसाठी रवा केलेला मी तुम्हाला शेअर करतेच. आणि असं लंचसाठी मी पोहे केलेले, तेही मी तुम्हाला दाखवते पुढं की तिला म्हणजे नेहमी मी गोड पोहे करते तिला, म्हणजे पोह्याची खीर बनवत असते. पण तिला आज मी थोडंसं जिरे मोहरी वगैरे टाकून असं जसं आपण पोहे करतो तसंच बनवलं, जस्ट हे थोडंसं पातळ होतं. तर आज ऊन बघून मला खरंच खूप प्रसन्न वाटतंय, कारण आज ऊन पडलेलं आहे बाहेर. आणि जे की माझे कालचे कपडे होते वाळत राहिलेले ते वाळायचे होते, तर थोडंसं मी ऊन लावण्यासाठी ठेवलेले आहे. तुम्हाला इथे दिसत असेल इथे असं कपडे. पण आज ऊन खरंच पडल्यामुळं छान वाटतंय आणि घर पण प्रसन्न वाटतंय. तर आज गुरुवार होता, पूजा छान अशी केली महाराजांची मी गुरुवारची. आणि म्हणजे मी खरं सांगते की इतकं छान वाटतंय ना पूजा पण केल्यानंतर. गुरुवार असेल तर अजून छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि महाराजांना दिवाबत्ती केल्यावर पण खूप छान वाटतं. तर आज ना ह्यानी का मी सकाळपासूनचं रुटीन तुम्हाला शेअर केलं नाही, कारण हे गेलते माझ्या सासूबाईकडे. तर सकाळी ते 5लाच गेले. तर त्याचं कारण असं होतं की त्यांना म्हणजे माझ्या सासूबाईकडे गव्हाचे कट्टे येणार होते, तर ते खाली उतरावायचे होते. तर मग माझे दीर होतेच आणि ह्यानी मिळून सगळेजण ते गव्हाचे कट्टे वगैरे सगळे खाली घरात घेतले. त्याच्यामुळं लवकर ती गाडी येणार होती, तर त्यांनी लवकरच गेले होते सकाळी. तर त्याच्यामुळं मी काही नाश्त्याला रात्रीचं होतं तेच खाल्लेलं आहे आणि स्वामिनीसाठी रवा वगैरे बनवले. आणि आता भांडे राहिलेले आहेत घासायचे, ते की पाणी येत नाही त्याच्यामुळं हे असं सगळा पसारा राहतो माझा. पाणी असेल ना तर कामं पण पटापटा होते, कामं आवरून माणूस बसू शकतो आणि नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करतो. पण असंच काहीतरी कामं राहिले ना, जे की आपले रेग्युलरचे कामं राहिले ना, तर काही करायचं काही सुचतच नाही. आणि तेच आता मी म्हटले ना तुम्हाला, मी 8 दिवस झालं जीन्स यांची धुतलेली नाही, कारण वातावरण असं 24 तास पाऊस होता. त्याच्यामुळं जीन्सची पॅन्ट वगैरे मी धुतली नाही, कारण त्याचा वास येतो आणि ह्यांना ना कपड्याला एक जरी डाग असेल ना तर त्यांना आवडत नाही. तर त्याच्यामुळं मला खरंच खूप काळजी घ्यायला लागते त्यांच्या कपड्यांची. तर त्यांना असं बनेला कलर वगैरे लागलेला पण आवडत नाही. तर तेच मी पॅन्ट वगैरे धुतले ना तर मग ते डाग लागेल किंवा डाग राहील पाण्याचा आहे. जर त्या जीन्सच्या पॅन्टीला ना पाणी जर राहिलं ना, म्हणजे की वाळू घालताना थोडंसं वल्लावा राहिला वन साईडला, म्हणजे कुठेतरी असं, तर ते लगेच दिसून येतं असं वेगळंच काहीतरी पाणी राहिल्यासारखं. तर आज ऊन छान पडलेलं आहे. सकाळचे जे की कालचे कपडे होते ते वाळत घातलेले ते वल्ले होते ते वाळलेले आहेत. आता मी कपडे धुते, जीन्स वगैरे ह्यांचे 2-3च धुणार आहे, कारण लय धुणार नाही. वाळायला पण पाहिजे, नाही तर परत नाही वाळलं तर ते घाण तसंच वास येतो त्याचा. मग ते वास आलेलं मला आवडत नाही कपड्यांचा. मी तरी पण कम्फर्ट घालत असते कपड्यांना, की जेणेकरून वास येऊ नये म्हणून. तर आता कपडे धुवायचे आहेत आणि इथे बघू शकता भांडे पण घासायचे आहेत. भांडे घासायचे आहेत ना, माझे कामं राहतात आणि मी एक्स्ट्राचे काही काम करू शकत नाही पाणी नसल्यामुळं. तेच की पाणी कधी येते पाणी कधी येते हे वाट बघत बसायचं आणि कामं राहतात. मग तसं काय नसते, माझा वेळ माझ्या स्वामिनीत कसा निघून जातो तेच मला कळत नाही. तर इथे ना माझ्या स्वामिनीला मी चिवडा दिलेला खायला आणि तिचं काय चाललेलं आहे तुम्ही बघू शकता. मी तिला चिवडा दिलेला आहे खायला आणि हे सगळं तिनं खाली टाकलेलं आहे. आणि इथं ती खायचं कमी आहे, ताटातलं खाणार नाही पण खालचं खाणार ती, आहे की नाही स्वामिनी? हां हाय बोल, हाय बोल, हाय हाय बोल स्वामिनी, हाय बोल, हाय हाय बोल ना. हां इथे 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 कॅमेराकडे बघा, हाय म्हण, हाय हाय म्हण स्वामिनी, हाय म्हण. काय केलंयस तू? हे सगळं खाली कसं काय सांडलंयस एवढं? मी तुला म्हणते ना प्लेटातच घेऊन खायचं, असं खाली नाही सांडायचं म्हणते नाही सारखं. हां हां काय काय, इकडे बघा इकडे बघा.
इकडे बघा, श्री स्वामी समर्थ म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा. सगळ्यांना हाय म्हणा स्वामीनी. हाय हाय. ती ना तिचे पप्पाला पप्पा पप्पा सारखं म्हणते, तर तिचा शब्द पप्पा पप्पाच असतो. काही जरी म्हणायचं, हाय जरी म्हणायचं, पप्पा असंच असतं. तर चला, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. जे काय असेल, मी काही काम करेल ते तुम्हाला मी दाखवेन. व्हिडिओ आवडत असेल ना तुम्हाला, तर नक्की कमेंट्स आणि शेअर करा, म्हणजे कमेंट्स करत जावा, लाईक करत जावा. कसं ना, मला ही माझी यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करते, त्याच्यात खरंच मला खूप आनंद होईल. आणि चला, मी जे काही काम करेन मी तुम्हाला शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे ना स्वामिनीसाठी मी रवा बनवलेला, स्वामिनी झोपली होती आणि तिला थोडासा आवाज आला ना ती लगेच उठते. तर इथे बघत असाल तुम्ही, स्वामिनी माझी झोपलेली आहे आणि हा सगळा पसारा ओट्यावर आहे, तो मला आवरायचा आहे. कारण पाणी नाही म्हणून सगळं राहिलेलं होतं. तर पाणी आलेलं 2:15ला, तर ते सगळं आवरायचं. तर इथे ना माझी स्वामिनी झोपेतून उठलेली आहे आणि असं छान असं ऊन पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटलं. बोल हाय. हाय हाय बोल. हाय हाय बोल ना. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण. हाय हाय म्हण. हाय हाय बोल ना. फ्रंट कॅमेराने करू, थांबा एक मिनिट. हाय हाय म्हणा. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ म्हणा. म्हण सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर इथे स्वामी महाराज आहेत माझे, त्यांना बघते. महाराज म्हटले की, महाराज कुठे आहेत? महाराज कुठे आहेत? महाराज. आणि तिला लंचसाठी मी बनवते पोह्याची खिचडी टाईप बनवली, हळद मीठ टमाटर टाकून छान असं बनवलेले. आणि इथे दिवाबत्ती वगैरे केली महाराजांची आणि छान असं प्रसन्न वाटलं. गुरुवारची पूजा छान असं केल्यानंतर महाराज छान दिसत होते. आज महाराजांना वस्त्र वगैरे काही घातले नव्हते मी, आणि पूजा केल्यानंतर खूप छान वाटत होतं. तर इथं मी भांडी घासत होते, पटापटा स्वामीनी खेळत होते तिकडे, तर मी भांडी वगैरे घासून घेतली. भांडे असं म्हणजे जास्त होते आणि साबण वगैरे संपलेला, साबण वगैरे घेतला. मला विम लिक्विड खूप आवडतं भांडी घासायला, पण आता सध्याला ह्यांना लक्षात नव्हतं, तर ह्यांनी साबणच आणले आणि मी पटापटा सगळे भांडी वगैरे घासून घेतले. पाणी असलं ना, भांडी म्हणजे नळाला पाणी असलं ना, तर भांडी छान असे निघतात, तर धुतले पण जातात छान. आणि घेऊन भांडी म्हणजे आता कसं ना, नळाची सवय झालेली आहे, तर म्हणजे नळाखाली पटापटा धुता येतं भांडी. तर इथे मी छान असे सगळे भांडी वगैरे घासून घेतली, ओटा वगैरे आवरून घेतला आणि इव्हनिंगला थोडंसं चहा वगैरे मी पिलो. म्हणजे माझी ताई वगैरे आली होती, तर आम्ही चहा असा पिलो. ओटा क्लीन असला ना, तर घर प्रसन्न वाटतं आणि घाण घाण वाटत नाही. आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस येतात, तर माशा वगैरे होतात लय, तर ते छान नाही वाटत. आणि छान असं मी क्लीन वगैरे केले. इकडे एका साईडला दूध वगैरे तापवायला ठेवले आणि मी चहा वगैरे पिऊन घेतला. आणि चहा वगैरे पिल्यानंतर छान वाटतं, तर तुम्ही बघू शकता. तर इथं माझी स्वामिनीचं खेळणे किती जरी असले ना, तर तिला पावडरचा डब्बाच घ्यायचा असतो आणि ती पावडरच्या डब्यासोबतच खेळत असते. ते पावडर असं घेते आणि टॅप करते खाली असे, म्हणजे पावडर पडण्यासाठी, आणि तिला ते आवडतं. तर त्याच्यात थोडंसंच पावडर राहिलेलं आहे, तर मी तिला खेळायला देत असते. तर मी आज ना जेवणात बनवणार होते अख्खी मसूर आणि भात आणि चपाती. तर इथे मी मसूर लावताना ना डायरेक्ट हळद मीठ टमॅटो लावत असते, म्हणजे जसं आपण तुरीची डाळ वगैरे करतो तसंच. तर इथे मी टमॅटो वगैरे कापून घेतला. आणि ना माझ्या स्वामिनीला हे कामाला जातात, त्याच्यामुळं कसं ना, स्वामिनीला कोणीच नसतं बघायला, तर मला स्वामिनीला घेऊन सगळे एकटे कामे मॅनेज करायला लागतात. आणि ह्याने आले ना, तर रात्री घेतात, पण त्यांनी येईपर्यंत लेट होतो, तर मला सगळं तिला घेऊन मॅनेज करायला लागतं. तर स्वामिनीला टी व्ही जरी लावून दिलं ना, तर ते माझ्यापाशीच बसते आणि माझ्याकडंच येते. तर तिला मी कधी म्हणजे भांडे असतात माझे तिथं, त्याच्यात तिला थोडंसं गुंतवते. नंतर थोडंसं टी व्हीमध्ये सारखं तिला ती खेळत असली ना, तिला मी म्हणजे बोलत बोलत काम करते आणि
तिचं कसं असतं, मी जिथं असेल ना तिला तिथंच बसायचं असतं. तर ती मी आज आत्ता चपात्या करायचं होतं मला, तर ती रडायला लागली. तर मग आता तिला रडायला लागली, मला स्वयंपाक पण करायचा, तर कसं मॅनेज करू? तर म्हणून मग काय केलं, तिला आम्ही थोडंसं ओट्यावर बसवते, पण गॅसपासून लांब बसवते, जवळ बसवत नाही. ती कसं वस्तू वगैरे घेते म्हणून तिला मी ओरडत असते, घेऊ नको वगैरे म्हणून. तर मी तिला म्हणत असते, तू जर इथं बसली तर नीट बसली तर बसवते, नाही तर मी तुला खाली सोडते असं म्हणत असते. तर ती छान असं माझ्या संग ओट्यावर बसते आणि मला जितकं शक्य होईल तितके मी ती शांत बसली ना तिथे कामं करून घेते. जर मला वाटलं ना ती आता तिचे पेशन्स संपलेले आहेत ओट्यावर बसायचे, तर मग मी लगेच तिला खाली घेते, खाली काहीतरी नादवते आणि नंतर ती रडत होती मला घे म्हणून. तर मग तिला तिथं ओट्यावरचं सगळं क्लीन वगैरे केलं आणि मी तिला बसवलं. तर ह्यांनी चिवडा वगैरे आणलेला, तेच तिला मी चिवडा देऊन नादवत असते आणि ती खेळत होती. मी बसलेली आहे आणि गॅसपासून लांब आहे बरं का. आणि तिला आता इथं बसून ती खेळते पण आणि माझं कणिक मळणं होतं. मग तोपर्यंत तेही शिजते. कणिक एकदा मळून झालं ना बाकीचं काय नाही, मग तिला थोडंसं इथं चिवडा देते आणि खेळवते. देते थांब. तिला ना घ्यायला कुणी नसतं, त्याच्यामुळं हे असं तिला कसं तरी मला मॅनेज करायला लागतं. इथे मी चपातीला कणिक वगैरे सगळं मळून घेतलं आणि आता चपातीची तयारी करते, चपाती वगैरे करून घेते. स्वामीला कसं नादवले मी भांडण. TV लावली आहे तिकडे, पण तिला ती बघायची नाही, पण तिला इथं खेळायचं आहे. काय खेळतेस ग पातील्यात? हा स्वामिनी, स्वामिनी, ए बळा स्वामिनी, हाय म्हण ना. आज तू हाय नाही बोलली आहे ना, आपल्या युट्यूब फॅमिलीला हाय नाही बोलली. स्वामिनी, स्वामिनी हाय बोल. स्वामिनी नो, हाय बोल. हाय हाय बोल, हाय बोल स्वामिनी. तिचा हट्ट चालू आहे. इकडं पाणी असल्यामुळे त्याच्यात थोडंसं ती खेळतीये. ते आता घेतलं की इतकं रडते ना, लय रडते ती आता. स्वामिनी नो, सोड हे सोड, मी पाणी टाकून देते तुला, थांब पाणी टाकून देते. हे तरी तर चपात्या झालेल्या आहेत. तिथं मी अख्खी मसूरची भाजी बनवते आणि ते चपाती होते. आणि आता स्वामीला हे त्याचं सपक काढलेली आहे डाळ, तर तिला खाऊ घालते, भूक लागली असेल तिला.